1500 आले, पुन्हा 1000 रुपये येणार. निराधार अनुदान योजना, फक्त हेच लाभार्थी. होय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी ऑफिसला लागू आहे. होय, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात. तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात रुपये 1500 वरून 2500 इतकी वाढ विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली असून सदर वाढ माहे ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2500 ऐवजी 1500 इतके वितरित झाल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहे. त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार या ठिकाणी यांच्या समवेत दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2500 ऐवजी 1500 इतके वितरित झाले आहे, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID ची पडताळणी करून डीबीटी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025चे उर्वरित असलेले 1000 रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यावरती जमा करता येईल. धन्यवाद.